आजी हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही बनवणार आहोत हळीवाचे लाडू. आणि आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे, कारण आज माझ्यासोबत एक स्पेशल व्यक्ती आहे, ती म्हणजे माझी आजी. हाय हॅलो नमस्कार. आई हाय हाय सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही बनवणार आहोत हळीवाचे लाडू. आणि आजचा व्लॉग जरा स्पेशल असणार आहे, कारण आजच्या व्लॉग मध्ये आहे आजी. तर आजी आम्ही दोघी मिळून हळीवाचे लाडू बनवायचा प्रयत्न करतोय. पहिले काजू काजू आणि बदाम परतून घेते त्याला. काजू आणि बदाम तुपात परतून घ्यायचे. आपल्या पप्पाचं घेतले ना घेतले टाकून आधीच तेवढं तेवढं बाजारात काय झालंच नाही जमेलच घेऊन करायचं तेच बरे. हेच पदार्थ कशाला, हे पण ह्यातच निघाल. हा ते काय आहे कशाचं डिंकच आहे ना, केवळ डिंक करायचं. केवळ आणि डिंक आहे ना घालवायचं. तर आमची आजी गेले 15 मिनिटं हा डिंक शोधण्यात घालवलाय डिंकी, त्यामुळे ह्या ब्लॉगला थोडासा उशीर झालेला आहे, पण ठीक आहे. चकली आणून दिली तिथे बाहेर त्यांनी टाकली मुला दात टाकतात मला दाताच्या बी काय समजत नाही दात लावा मग दात लावायला दिली दात लावले दुसरा खाऊन घेतला म्हणजे छान झाली नंतर तेवढी खाल्ली काय दिली त्यात सगळ्यांची मनी केली घेऊन आलो वाटून आजी आजी काय खाऊन बघ सांगा कशी झाली म्हणजे छान झाली कलर यायला पाहिजे चांगलं थोडंसं बदामी रंग आला पाहिजे खोबऱ्याला पण तसंच यायला पाहिजे खोबऱ्या खिचून ठेवला त्यांनी पण करायची की खिचून काय करू ते की हळीवाचे लाडू कसे बनवायचे हे बघत होतो, कारण मला हळीवाचे लाडू आवडतात. आणि ते बघितलं तर कालपासून आमचं ठरत होतं की आज करायचं उद्या करायचं, आणि आज सकाळी करायचं होतं आम्हाला, पण मी बाहेर गेले. मी आता ठरवलं आम्ही आता करूच आई, असं झालं माझं की आता करूनच टाकू. आणि आता हे जास्त व्हायला लागले, काढायचं ताटातच काढलं मी काढू का? हा तसं काढायचं म्हणजे तसं नाही करायचं. आता खोबऱ्यापासून घ्यायचंय मिक्सरला मिरची बारीक आता ती सगळेच भरायचे ना ते घातल्यावर सगळं मिक्स करायचं खोबरा थोडंसं गोल्डन होईपर्यंत भाजायचं तोपर्यंत जी भाजी बनवायची दुधी भोपळा मला नाही आवडत कशाला योग्य पण काय वेळेवर नाही करत, वेळेवर पण नाही आणि आपल्याला जायचं तर बिलकुल जमत नाही त्याचं जायचं पडतं. मी गरम पाणी हे केलं पुसायचंच आहे ना पण. हा जमलं होतं आम्ही सांगते काट पुसायचं पण आम्ही त्या काय होतं कोण तुझं फिरती लोक इतकं असं चांगलं टाकलं जात. मी गरम पाणी केले ते हे आणि सगळ्या घातलं भिजत पाणी आल्यावर घेतलं असंच असंच कलर असतं त्यांचा. त्यांनी काय की झाला तुमचा लय तापून झालाय
हा एकदम असं जास्त वाटत नाही. बंद करून घ्या. नाही नाही ठीक आहे ढेकळं मी त्यात टाकायचं. मस्त असा हा वास पण मस्त येतो आणि गोल्डन गोल्डन रंग आलाय त्याला. बघू आई, गोल्डन रंग बघू कसा मस्त असा गोल्डन रंग आलाय. आता मला तर आता अरे वा आता हळीव भाजून घ्यायचे, तूप घालू ना आता. हा तेल घालू किती चिंच बरोबर आहे बस. नंतर फास्ट कांदा घालणार की परत त्याला मी हा परत येस एवढेच हळीव होता मी वाटी गुळाची. तेलाच्या टाकल्याचं फुटतं म्हणजे मक्याचं तुम्ही पापसान करता ना त्याचं ते भाजतं होता जरासा हा मग ते तसं भाजतं बरं आणि जास्त नाही भाजायचं, नाही तर ते करपतं. त्याला ताटापासून झाले ते नुसतं वाजते बरं काही. ते तारा तारा जास्त ते मराठीचे सुद्धा होते आता उडाय पाहिजे काल पण नाही ते खाली त्याच्याकडे पातळ आहे. मला असं वाटतंय की आई बाजार डाळ अजून पूर्ण निघालं नाही म्हणजे आईचे चालूच आहे. त्याला पूर्ण हाय काढायचं कारण तिला काय आवडलं नाही अर्धवट काढले राहिले ते टाका तूप. आता काय तूप टाक ना ठीक करायला आता तूप पप्पा म्हणून मी केलेले आजीने केलेले आहेत. तर खाऊन बघा, शेअर करा, बघा करून बघा, आणि गॅस बंद करा. शेअर करा आणि सांगा आजीला की ते कसे लागतायत. झालं आई आपण काय काय केलंय ते सांगायचं त्यांना. आधी काय केलं आपण? आधी कढई घेतली, कढईमध्ये तूप टाकलं, हम्म. तुपात काजू बदाम तळून घेतले, नंतर मग खोबरं शिजलेलं ते पण खमंग असं भाजून घेतलं. तांबूस कलरवर भाजून घेतलं. त्याच्यानंतर हळीव घालली, तुपात हळीव घालायची, ती पण भाजून घ्यायची. घेतली करपून नाही द्यायची. आमची थोडीशी करपली पण करपून नाही द्यायची. करपलेली दिसली ठीक आहे, जाऊ दे. आणि टाकून द्या तसं मग तुपात डिंक डिंक आणि त्यात गुळ जसा तुम्हाला हवाय तसा गुळ. बघा टाका. आता आमचा गुळ वगैरे सगळं असं मस्त एकदम घालायचं. वितळलाय. आता हे बंद करायचं है ना. बंद केलं नाही. केले बंद करायचं. आता हे सगळं एकजीव करायचं आणि मग ते मिक्सर मध्ये फिरवायचं. तर आता हे मी टाकते याच्यात. गरम बांधायला पाहिजे नाही पुढे लागलं पाहिजे. तिकडे घेते त्याचा झालं टाक भिजत लागतं. तर आमचे झाले. हळीवाचे लाडू
ताट घ्या की. तयार आहे. तयार म्हणजे त्याचं मिश्रण तयार आहे. आता लाडू तर बांधायचे. हे घ्या आता ना. आम्ही घेतो काय, ताट घ्या. ताट घेतो. म्हणजे हे एवढं बस. पहिला लाडू तयार आहे. गणपती बाप्पाला. आता कसं आम्ही पण प्रयत्न करतो बरं का, थोडस ट्राय करतो. जमते येते मला. याला का तरी. वाकडी होती तिकडी होती खाऊन घे. छोटा आहे पण ठीक आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हलव्याचा लाडू करा आणि जर करायचा असेल त्याला खा. दुसरी कुठली तरी रेसिपी प्लीज बघा, कारण गंडला ना जर जरासं चुकलं असेल, कारण मी माप वगैरे काय सांगितलं नाहीये. अंदाजे. मला माहिती नाही किती काय माप. अंदाजे अंदाजे घेतले. जसं जमल तसं आम्ही केलेलं आहे. हे अंदाजे ते घेतलं फक्त आहे. फक्त मला आवडतो जरा, त्यामुळे आम्ही प्रयत्न केला की आई बनवूच आपण कैवाचे लाडू. बाकी काय. आता मी तर बघा हलव्याचे लाडू तयार आहेत. बघा, सुंदर सुंदर हलव्याचे लाडू. आज खाऊन बघा नंतर सांगा कसे लागते. तू खाणारच काय? माझी दात नाही. हो, मीच खाऊन बघते. चांगलं लागतं. चांगलं लागतं. लागतंय ना? खूप आहे सर. तू पण केले. नाही, एकदम आहे ना? नाही. परफेक्ट. परफेक्ट. तर इकडे आता आम्ही तर आता आजी स्वयंपाक करायला लागते. मी आता एक लाडू खाल्लाय, तर अजून एक खायची इच्छा आहे, तर मी लाडू खायला जाईल. लाडू खा. पण तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर कर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला. आणि माझी आजी कशी वाटली? अंदाजे केले तर अंदाजे केलेत बरं का. हे लाडू आमच्या प्रमाण वगैरे काही नाही अंदाजे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला पाहिजे तसं लाडू बनवा. कळलं? आम्हाला तर आमचा लाडू हे लाडू आम्ही जे केलेत ते आम्हाला आवडले. तुम्हाला कसं वाटतं सांगा. मग कसं वाटतं मस्त आजीने एका हाताने बांधले. तर माझी आजी कशी वाटली तर हे पण कमेंट करून सांगा. आणि आमच्या स्पेशल व्यक्तीसोबत तुम्हाला अजून ब्लॉग बघायला आवडेल का हे पण सांगा. थँक्यू. हॅपी दिवाळी. बाय.